नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता 2 महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आता या 2 महिन्यानंतर काव्याला 7वा महिना सुरू झालेला असतो. तर सर्वांना वाटत असतं की आता नंदिनीचा 4था महिना संपत आला आहे. तर इकडे नंदिनी आणि जीवा आर्याच्या घरी येतात. तर आता आर्याने 4थ्या महिन्याची सोनोग्राफी केलेली असते आणि ते रिपोर्ट ज्यावेळी ती जीवा आणि नंदिनीला दाखवते त्यावेळी मात्र त्यांचा आनंद द्विगुणित होतो. नंदिनीचे डोळे तर पाणावलेले असतात. तर जीवा आर्याचे आभार मानत म्हणतो, आर्या, हे क्षण फक्त तुझ्यामुळे आम्हाला पाहायला मिळाले आहेत. हा आनंद फक्त तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात आला आहे. तर त्यावेळी जीवाची उत्सुकता असते आणि म्हणूनच जीवा नंदिनीला म्हणतो, मी माझ्या बाळाला अनुभवू शकतो का? मला त्याचा स्पर्श जाणवेल का? परंतु नंदिनी ज्यावेळी जीवाकडे पाहते त्यावेळी जीवा शांतच होतो. परंतु जीवाच्या मनाची घालमेल नंदिनीला कळत असते आणि म्हणूनच नंदिनी जीवाला परवानगी देते. परंतु यात मात्र नंदिनीने आपल्या हाताच्या वर जीवाचा हात ठेवलेला असतो आणि अशा पद्धतीने आर्याच्या पोटावर हात ठेवत त्यांनी दोघांनी एकत्र मिळून आपल्या बाळाचा स्पर्श अनुभवलेला असतो. परंतु यामुळे आर्याला मात्र खूप राग आलेला असतो. तर आता नंदिनी आणि जीवा घरी येतात. परंतु दुसऱ्या दिवशी नंदिनीला आईचा फोन येतो आणि नंदिनीच्या आईची तब्येत बरी नसते आणि म्हणूनच नंदिनी आता आपल्या आईला पाहण्यासाठी ती आनंद निवासमधून आपल्या आईच्या घरी आलेली असते. तर शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी बाळा, कशी आहेस तू? नंदिनी म्हणते, आई मी अगदी ठीक आहे. तर शारदाताई म्हणतात, आणि जावई बापू? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, जीवा अगदी ठीक आहेत, आम्ही अगदी आनंदात आहोत. आणि खरंच आई, आमच्या आयुष्यात इतका गोड क्षण आलाय, त्यानंतर आम्ही तर खरंच खूप खुश आहोत. हे सगळं काही आर्यामुळे घडलं आहे. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, बरं झालं, मी तर जीवांना फोन करायला विसरूनच गेले. त्यांनी मला आनंद निवासला सोडलं आणि त्यानंतर तुझा फोन आला म्हणून मी इथे आले. पण मी त्यांना खरी जायला सांगितलं होतं. बघते जीवा खरी पोचले आहेत का? असं म्हणत आता नंदिनी जीवाला फोन करते. परंतु जीवा काही फोन उचलत नसतो आणि म्हणूनच नंदिनी काव्याला फोन करते आणि म्हणते, काव्या, काय करतेस तू? काव्या म्हणते, काही नाही ग ताई, मी माझा अभ्यास करते. काय झालंय? तू असा अचानकच का फोन केलायस आणि तू कुठे आहेस? तर नंदिनी म्हणते, मी आपल्या घरी आली आहे आईला भेटायला. तर आता काव्या म्हणते, आई ठीक आहे ना? ताई, काय झालंय नक्की? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, हो आई ठीक आहे, मी सहजच घरी आले होते. पण जीवा घरी आले आहेत का ग? तर आता काव्या म्हणते, जीवा घरी? नंदिनी म्हणते, हो, ते जेवले आहेत का? तर काव्या म्हणते, अगं जेवायला तो अगोदर घरी तरी यायला पाहिजे. नंदिनी म्हणते, काय, जीवा घरी आले नाही आहेत का? अगं मला त्यांनी आनंद निवासला सोडलं आणि काही ऑफिसचं काम नव्हतं म्हणून ते मला म्हणाले की मी घरी जाणार आहे. तर काव्या म्हणते, नाही, जीवा घरी आलाच नाही आहे. तर नंदिनी म्हणते, मग कुठे गेले असतील? तर त्यावेळी काव्या म्हणते, मलाही काही माहीत नाही. नंदिनी म्हणते, कदाचित ऑफिसचं काम आलं असेल आणि म्हणूनच गेले असतील. तर काव्या विचारते, ताई, तू जीवाला फोन केला नाहीस का? तर नंदिनी म्हणते, अगं मी फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलला नाही. कदाचित ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतील. काही हरकत नाही, मी त्यांना फोन करते. असं म्हणत नंदिनी फोन ठेवते आणि आता मात्र तिला खूप टेन्शन आलेलं असतं. शारदाताई नंदिनीला विचारतात, नंदिनी काय झालंय? कसला विचार करतेस? नंदिनी म्हणते, काही नाही गाई, जीवा अजून घरीच गेली नाही आहेत म्हणून काळजी वाटते आणि फोन करते तर फोनही उचलत नाही आहेत. तर त्यावेळी नंदिनीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात. नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळी नंदिनीने आर्याच्या पोटावर हात ठेवलेला असतो आणि जीवानेही ठेवलेला असतो. त्यावेळी जीवाच्या डोळ्यातले ते आनंद अश्रू. जीवा इतका खुश असतो. नंदिनी मनाशीच म्हणते की जीवा आर्याच्या घरी तर गेले नसतील ना? आता मात्र नंदिनीला खूप भीती वाटते. तर नंदिनीला शारदाताई म्हणतात, नंदिनी काय झाले, मला खरं खरं सांग. नंदिनी आता घडलेला सर्व प्रकार सांगते. आर्याचं वागणं ती शारदाताईंना सांगते आणि म्हणू लागते, आई, मला तर काहीच कळत नाहीये की आर्याचं नक्की काय चालू आहे. मला मान्य आहे हे सगळं आर्या आमच्यासाठी करते. आमच्यासाठी तिने एवढी मोठी रिस्क घेतली आहे. आज तिच्या पोटात आमचं बाळ वाढतंय आणि ती अगदी मनापासून त्याची काळजीही घेते. परंतु का कोणास ठाऊक पण माझी भीती मात्र वाढतच चालली. शारदाताई म्हणतात, कसली भीती? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, कारण आर्या, मी ज्यावेळी तिच्या घरी जाते त्यावेळी ती कधीच खुश नसते. परंतु नकळतच ती मला बोलून गेली की जीवा घरी येतो तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतं. जीवासोबत केलेलं कॅन्डल लाईट डिनर
आणि अंधारात मारलेली ती जीवाला मिठी, ह्या सगळ्या गोष्टी आर्याने मला बोलून दाखवल्या आणि तिच्या मनात जीवाबद्दल असणारा आपलेपणा मला जाणवला आणि याच गोष्टीची मला भीती वाटते. आई, तू बोललीस त्याप्रमाणे पुढे काही असं घडणार तर नाही ना? शारदाताई म्हणतात, नंदिनी, या गोष्टी मला अगोदरच माहीत होत्या. मी तुला म्हणाले होते की तुझ्यापेक्षाही मी जास्त पावसाळे पाहिले आहेत. पुढे काय होऊ शकतं हे मला माहीत आहे. मला माहीत आहे नंदिनी की जीवा असा नाही आहे. जावई बापू असं कधीच करणार नाहीत. परंतु शेवटी तुम्हा दोघांचं बाळ आर्याच्या पोटात आहे. मग असं जर असेल तर एक वडील म्हणून त्यांना मोह आवरेल का गं? अगं, जिच्या पोटात तुझं बाळ वाढतंय, तुम्हा दोघांचं बाळ वाढतंय, ती आई म्हणून तू नाही आहेस तर त्या ठिकाणी आर्या आहे. मग मला सांग, जीवांना तिच्याबद्दल ओढ वाटणार नाही का? आपल्या बाळाचा स्पर्श जाणून घ्यावासा वाटणार नाही का? एक बाप म्हणून ते स्वतःला कंट्रोल करू शकतात का? आणि नंदिनी, तुला तर माहीतच आहे की जावई बापूंना आपल्या मुलाची किती उत्सुकता आहे. जीवा अगदी आतुरतेने आपल्या बाळाची वाट पाहत आहेत. असं असताना त्यांना मोह आवरेल का? आता मात्र नंदिनीची भीती अजून वाढलेली असते. शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, मला तरी असं वाटतंय की हे सगळं काही थांबव. नंदिनी म्हणते, आई, तर शारदाताई म्हणतात, हो. नंदिनी, या खोटेपणाचं ओझं अजून किती दिवस सांभाळणार आहेस ग? आत्ता तुला 4था महिना संपत आलाय असंच सगळ्यांना वाटतंय. म्हणता म्हणता आता काव्याला 7वा महिनाही लागला आहे. 2 महिन्यानंतर काव्याची डिलिव्हरी होईल आणि त्या पुढच्या 2 महिन्यानंतर तुझी वेळ येईल. आणि आत्ता कुठे आर्याला 4था महिना सुरू झाला आहे. मग तू काय सांगणार आहेस खरी कारण? आणि घरात सगळ्यांनाच या सगळ्याचा संशय येणार नाही आहे का? आणि त्यात वसू आत्या आणि रम्या तर टपलेलेच आहेत. नंदिनी, अगं, तुला कळतंय का? आत्तापर्यंत घरातील प्रत्येकाचा तुझ्यावर विश्वास आहे. अगदी डोळे झाकून तुझे सासू सासरे तुझ्यावर विश्वास ठेवतात. आणि ही गोष्ट त्या रम्या किंवा वसू आत्यांकडून त्यांना जर कळाली तर त्यांना किती वाईट वाटेल ग? त्यांचा विश्वासच उडेल, ते कोलमडून जातील. आणि हे तुला चालणार आहे का नंदिनी? अगं, मला माहीत आहे हे सगळं काही तुम्ही काव्यासाठी करताय, परंतु काव्याचा विचार करता करता तू मात्र घरच्यांचा विश्वास गमावून बसशील. मान्य आहे की तुझं सत्य ऐकल्यानंतर काव्याला ते सहन होणार नाही, परंतु हे जरी खरं असलं तरीसुद्धा शेवटी तू मात्र घरच्यांच्या मनातून कायमची उतरशील. अगं, त्यांचा विश्वास तू गमावशील. नंदिनी, मला तरी आता असं वाटतंय की काव्याला विश्वासात घ्यावं आणि घडलेला सर्व प्रकार तू घरच्यांना सांगावास. हे प्रकरण हाताबाहेर जाण्या अगोदरच तुला आता आवरावं लागेल. नंदिनी म्हणते, आई, पण हे सगळं काही कसं आवरू आणि आता मी घरच्यांना कसं सांगू? तर त्यावेळी शारदाताई म्हणतात, नंदिनी, अजूनही वेळ गेलेली नाही. तू जर आता त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केलास तर कदाचित घरातील सर्वच जण तुला समजून घेतील आणि त्यांना कळेल की हे तू का केलंयस. परंतु नंदिनी, हीच जर गोष्ट बाहेर कोणाकडून कळाली किंवा वेळ गेल्यानंतर जर कळाले तर मात्र तुझ्या हातात काहीच नसणार. नंदिनी, तुला 16 डिसेंबर आठवतोय ना? त्यावेळी काय घडलं होतं? तेच रामायण, तेच महाभारत पुन्हा घडू देऊ नकोस. आता शारदाताईंचं बोलणं नंदिनीला पटतं. नंदिनी म्हणू लागते, हो, आईबाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मला ही गोष्ट घरच्यांना सांगावीच लागेल, परंतु त्या अगोदर काव्याला विश्वासात घ्यावं लागेल. तर त्यावेळी शारदाताई म्हणतात, नंदिनी, तू हे सगळं काही करशील, परंतु आता जीवा कुठे आहेत? त्यांचा फोन आला होता का तुला? अगं, किती वेळ झाला, अजूनपर्यंत इतका वेळ झाला, ते ऑफिसच्या कामातच व्यस्त आहेत. नंदिनी, नाही, मला तरी आता असं वाटते की नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. आता मात्र नंदिनी सुद्धा घाबरते. ती जीवाला पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करते, पण जीवाचा फोन आर्याने सायलेंटवर ठेवलेला असतो. आता नंदिनी आर्यालाही फोन करते, पण आर्याचा सुद्धा फोन लागत असून सुद्धा आर्या फोन उचलत नाही. आर्या पाहते की जीवाचा आणि तिचाही फोन वाजत आहे, परंतु त्यानंतर आर्या स्वतःचा मोबाईल आणि जीवाचाही मोबाईल स्विच ऑफ करून ठेवते. आर्या आपल्याला बरं नसल्याचं नाटक करते. आपल्या पोटात दुखते असं दाखवत तिने जीवाला आपल्या जवळ बोलावून घेतलेलं असतं. आता नंदिनी इकडे जीवाच्या फोनची वाट पाहत असते. आता जीवाचा पुन्हा एकदा फोन लावण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यावेळी मात्र जीवाचा फोन स्विच ऑफ असतो. पुन्हा एकदा नंदिनी आर्याला फोन करते तर आर्याचाही फोन स्विच ऑफ असतो. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, दोघांचेही फोन बंद? तर शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, तू आत्ताच्या आता आर्याच्या घरी जा. जे काही असेल त्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लाव. मला तरी वाटते की हे प्रकरण आता इथेच थांबायला हवं. आता मात्र नंदिनी खूप संतापलेली असते.
तिला जीवाच्या वागण्याचा आणि आर्याच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. जीवाचा खोटेपणा तिला सहन होत नसतो आणि आर्याचा हा लपंडाव. नंदिनी रागानेच आर्याच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते, तर दुसरीकडे आर्या बेडवर पडून असते आणि जीवाला म्हणते, जीवा माझ्या खरंच खूप पोटात दुखतंय. तर त्यावेळी जीवा तिच्या पोटावर हात ठेवत म्हणू लागतो, आर्या काळजी करू नकोस, मी आहे ना, असं म्हणत तो बाळाशी गप्पा मारत असतो. आणि ज्यावेळी जीवाचा स्पर्श जाणवतो त्यावेळी बाळ शांत होतं आणि आर्या जीवाला म्हणते, पाहिलंच ना जीवा, अरे तू ज्यावेळी पोटावर हात ठेवलास त्यावेळी बाळ किती शांत झालं. खरं तर बाळाला त्याच्या वडिलांची गरज आहे. आणि आता जीवालाही हे पटत असतं. जीवा ज्यावेळी हात बाजूला करतो त्यावेळी आर्याला पुन्हा एकदा त्रास होतो असं आर्या नाटक करू लागते आणि म्हणून जीवा आर्याच्या पोटावर हात ठेवत आपल्या बाळाचा स्पर्श अनुभवत त्याच्याशी गप्पा मारत असतो, त्याला शांत करत असतो. आणि या सगळ्याचा अनुभव आर्याला खूप आवडत असतो. जीवाचा स्पर्श आणि जीवाचं तिच्यासोबत असणं हेच तर आर्याला हवं असतं आणि यामुळेच आर्या खूप खुश असते. तर इथे नंदिनी आता आर्याच्या घरी पोचलेली असते. तर आर्या तिच्या बेडरूममध्ये असते आणि तिच्यासोबत जीवाही. आता ज्यावेळी नंदिनी घरात येते आणि पाहते तर हॉलमध्ये आर्या किंवा जीवा कोणीही नसतं, परंतु त्या ठिकाणी जीवाचा मोबाईल असतो आणि आर्याचाही मोबाईल असतो. हे मात्र नंदिनीने पाहिलेलं असतं. आता दोघांचाही मोबाईल इथे आहे पण दोघेही इथे दिसत नाहीत, म्हणून नंदिनी आतमध्ये जाते आणि बेडरूममध्ये पाहते तर जीवा आणि आर्या बेडरूममध्ये असतात. आणि हे दृश्य पाहून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला धक्का बसतो. कारण इथे ती दृश्य पाहते ते इतकं भयंकर असतं की जीवाचा एक हात आर्याच्या हातात असतो तर दुसरा हात आर्याच्या पोटावर असतो. आता मात्र नंदिनी मोठ्यानेच ओरडते, जीवा. त्यावेळी जीवा म्हणतो, नंदिनी तू इथे? तर नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला काय अपेक्षित होतं की या क्षणी मी इथे येऊ नये? तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी असं नाही, पण तू मला फोन तरी करायचा होता. नंदिनी म्हणते, फोन? जीवा तुमचा फोन चालू आहे का? आणि मी जर तुम्हाला फोन केला तर तुम्ही उचलत होता का? जीवा म्हणतो, नंदिनी अगं माझा फोन. नंदिनी म्हणते, हा बघा हॉलमध्ये होता आणि तो फक्त तुमचाच नाही तर तिथे आर्याचा सुद्धा मोबाईल होता. गेले काही वेळ मी तुम्हाला फोन करते, तुम्ही फोन उचलत नाही आणि थोड्या वेळानंतर तुम्हा दोघांचेही फोन बंद. काय समजायचंय मी? आणि आताचं हे दृश्य? जीवा म्हणतो, नाही नंदिनी असं काही नाही आहे. नंदिनी म्हणते, बस जीवा, आता मात्र माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे आहे. जीवा तुम्ही असं काहीतरी कराल असं मला वाटलं नव्हतं. मी म्हटलं तेच खरं होतं की तुम्ही चोरउटीच्या दिवशी माझ्या हातात धागा गुंडाळला नाही तर मलाच गुंडाळले. जेव्हा हे काय चाललंय? मला मान्य आहे की मी आई होऊ शकत नाही, मी तुम्हाला तुमचं बाळ देऊ शकत नाही, परंतु तुम्ही असं वागणार? जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज ऐकून तरी घे. परंतु नंदिनीने जे दृश्य पाहिलेलं असतं त्यानंतर नंदिनी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. नंदिनी म्हणते, नाही जीवा, आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, आता माझा निर्णय झालाय. जीवा विचारतो, कोणता निर्णय? तर त्यावेळी नंदिनी म्हणते, मला हे बाळ नको आहे. जर तुम्ही माझ्यापासून दुरावणार असाल आणि जर तुम्ही माझी जर अशी फसवणूक करत असाल तर मला हे बाळ नको आहे. आता मात्र जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय बोलतेस तू हे नंदिनी? नंदिनी म्हणते, हो जीवा, मी विचार करूनच बोलते. आता जे काही मी पाहिलं त्यानंतर मला हे बाळ नको आहे. जे बाळ आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करत असेल तर ते बाळ मला नको आहे. तर जीवा म्हणतो, नंदिनी आता एक शब्दसुद्धा माझ्या बाळाबद्दल बोलायचं नाही. अगं माझ्या बाळाचाच मी स्पर्श अनुभवतोय. माझं बाळ आता काही महिन्यांनी या जगात येणार आहे आणि तू बोलतेस की बाळ नको आहे? नंदिनी म्हणते, हो, कारण तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ना ते मी पाहिलंय. खरंच त्यानंतर मला बाळाची अपेक्षा नाही आहे. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू असतात. जीवा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंदिनी म्हणते, नाही जीवा, मला आता काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. मी घरच्यांची खूप फसवणूक केली, त्यांचा विश्वासघात केला, परंतु आता नाही. आता मी जे काही घडलं आहे ते घरच्यांना सांगणारच. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, रम्या वसू त्यांना म्हणते, आई काहीतरी धमाका व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय मज्जा येणार नाही का? आता आर्याचा 7वा महिना सुरू आहे, लवकरच तिचं डोहाळे जेवण होईल, परंतु त्या अगोदर आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. 16 ऑगस्ट जवळ येतंय आणि आता 16 डिसेंबर नाही तर 16 ऑगस्ट घडवायचा. तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते, आता मी घरच्यांना सांगणार. तर त्यावेळी जीवा नंदिनीचा हात पकडत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी मात्र जीवाचं काहीच ऐकून घेत नाही आणि रागानेच तिथून निघालेली असते. तर त्यावेळी जीवा आर्याला म्हणतो, आर्या तू काळजी करू नकोस, मी येतो, असं म्हणत आता
जीवाही निघालेला असतो. तर आता नंदिनी घरी येताच सगळ्यांना बोलावून घेते आणि म्हणू लागते, मला तुम्हा सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं आहे. तर मानिनीताई म्हणतात, काय झाले नंदिनी, तू एवढी पॅनिक का झाली आहेस, काही घडलंय का? नंदिनी म्हणते, खरं तर तुम्हा सगळ्यांची मला माफी मागायची आहे. वसवत्या नाटक करत म्हणतात, माफी म्हणजे तू काही केलंयस का? नंदिनी म्हणते, हो, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक घडली आहे. खरं तर मी पाप केलंय असं म्हणायला काही हरकत नाही. असं म्हणत नंदिनी आता म्हणू लागते की मला तुम्ही सर्वजण माफ कराल हीच अपेक्षा. मानिनीताई म्हणतात, नाही नंदिनी, मला नाही वाटत की तुझ्या हातून कोणती गोष्ट घडेल. नंदिनी म्हणते, हो आई, तुम्ही सगळ्यांनीच माझ्यावर विश्वास ठेवला, पण मी मात्र त्या विश्वासाला पात्र ठरलीच नाही. तुम्हा सगळ्यांचा विश्वासघात केला, पण त्यामागे सुद्धा काही ना काही कारणं होतीच. परंतु बस झालं, आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय. आता मला काही सहन होत नाहीये. मी हा खोटेपणा अजून नाही सांभाळू शकत. या खोटेपणाचं ओझं मला सहन होत नाहीये. मानिनीताई म्हणतात, खोटेपणा? नंदिनी, अगं काय झालंय? नंदिनी म्हणते, हो आई, मी तुम्हा सगळ्यांशी खोटं बोलली आहे. तर विक्रम म्हणू लागतात, नंदिनी, शक्यच नाही, तू कधीच कोणाशी खोटं बोलू शकत नाही, कारण तुला खोटं सहन होत नाही. नंदिनी म्हणते, हो बाबा, अगदी बरोबर बोलताय, परंतु इतके महिने मी हे खोटं सहन केलं, ते फक्त काव्यासाठी. आता काव्या खरी नसते, परंतु पार्थ असतो. पार्थ म्हणतो काव्यासाठी. नंदिनी म्हणते, हो, काव्याची ही परिस्थिती आणि या अवस्थेत तिला कोणताही त्रास होऊ नये यासाठीच मला सत्य परिस्थिती लपवून ठेवावी लागली. रम्या या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत म्हणते, म्हणजे नंदिनी, तू सगळ्यांशी खोटं बोलली आहेस? नंदिनी म्हणते, हो रम्या, मी बोलली आहे, परंतु त्यामागे सुद्धा खूप काही कारण आहेत. काव्याची काळजी, तिची परीक्षा, तिची डिलिव्हरी, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तर रम्या म्हणते, परंतु अजून तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्याही नाही आहेत. नंदिनी म्हणते, हो, परंतु आता या खोटेपणाचं ओझं मला सहन होत नाहीये. त्यामुळे आता मी ठरवलं आहे, घरच्यांना सगळं सत्य सांगायचं. तर जीवा नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी म्हणते, नाही जीवा, आता मी थांबणार नाही. असं म्हणत नंदिनी मानिनीताईंना म्हणते, आई. तर मानिनीताई म्हणतात, नंदिनी, तू अगोदर शांत हो आणि मग जे काही घडलं असेल ते आम्हाला सांग. तर त्यावेळी नंदिनी ठामपणे बोलते की, आई, मी अगदी ठीक आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी प्रेग्नेंट नाही. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मानिनीताई आणि विक्रम एकमेकांकडे पाहू लागतात. विक्रम म्हणतात, काय? तर नंदिनी म्हणते, हो. तर मानिनीताई म्हणतात, पण नंदिनी, अगं तू तर प्रेग्नेंट होतीस आणि त्यावेळी तू किती खुश होतीस. नंदिनी म्हणते, हो आई, तुम्ही बोलताय ते अगदी खरं आहे. मी प्रेग्नेंट होती, मी खरंच खूप खुशही होते, परंतु त्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला, ज्याबद्दल आम्ही तुम्हा सगळ्यांना सांगितलं, परंतु त्यामध्येच मी माझं बाळ गमावलंय. तर मानिनीताई म्हणतात, पण नंदिनी, तेव्हा तू मला म्हणाली होतीस की त्या ॲक्सिडेंटमध्ये तू तुझं बाळ गमावलं नाही आहेस. नंदिनी म्हणते, हो आई, परंतु त्या दरम्याने मी ज्यावेळी हॉस्पिटलला होते त्यावेळी एक बाळ त्या ठिकाणी आलं आणि ते औषध पिणार होतं. ते छोटंसं बाळ नकळतपणे एक औषधाची बॉटल हातात घेत असतं आणि त्याने ते औषध पिण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण त्यावेळी त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी नंदिनी खाली उतरत धावत पळत गेलेली असते आणि त्याचवेळी औषधाच्या बॉटलवरून नंदिनीचा पाय घसरतो आणि त्याचवेळी नंदिनीने बाळ गमावलेलं असतं. एकाचा जीव वाचवता वाचवता तिने स्वतःच्या पोटचा गोळा मात्र गमावलेला असतो. आणि हा घडलेला प्रकार नंदिनी ज्यावेळी सगळ्यांना सांगते त्यावेळी मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तर मानिनीताई म्हणतात, मग हे पोट? तर नंदिनी म्हणते, आई, हे सगळं काही खोटं आहे. काव्याला त्रास होऊ नये, तिच्या या नाजूक अवस्थेत एक बहीण म्हणून मी तिला सांभाळून घेणं आणि या सगळ्यात तिला वाचवणं माझं कर्तव्य वाटलं आणि म्हणूनच मी हे सगळं काही नाटक केलं, परंतु फक्त हे काव्यासाठी केलं. माझ्या मनात कुठला दुसरा विचारच नव्हता. तर त्यावेळी घरातील सगळ्यांनाच नंदिनीचं बोलणं पटतं, परंतु वाईटही वाटतं. आता वसू आत्या नंदिनीला खालून पाडून बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यावेळी विक्रम वसू आत्यांना थांबवतात आणि म्हणतात, एक मिनिट वसू, नंदिनीला तू काहीही बोलणार नाहीयेस असं म्हणत त्यांनी नंदिनीची बाजू घेतलेली असते. परंतु आता पुढे घरातील सर्वजण नंदिनीला समजून घेतील का? आणि आता आर्याच्या पोटात वाढणारं बाळ हे जीवानी नंदिनीचं आहे, हेही सत्य नंदिनी घरच्यांना सांगू शकेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.